तर नमस्कार मंडळी, मी आज आले मळ्यात. हे एक गोणी राहिली होती वाळवायची. बाकीचे वाळू घातले, वाळून कोठीत भरून ठेवले सगळं हे करून. आणि एक गोणी राहिली होती, म्हणलं हिला पण ऊन देऊन दळण काढायचं आहे. आकाला पण दळण नाही वाटतं. ही कशी सायकल खेळू राहिली. अरे खेळू राहिली सायकल, आणि मम्मी तिकडं गहू वाळू घालू राहिली. तर मित्रांनो, दादाचं एक खोरं तुटलं होतं, कारण की पहिल्यापासून याला दांडा जो आहे आयता होता आणि त्याची क्वालिटी थोडी कमी होती. तर हे नवीन आणलेलं आहे. तर हे आता इथं जोडायचं वेल्डिंग ना. तर हे बघा, असं इतकं जाड आहे ते. तर मित्रांनो, हे बघा कैऱ्या आल्यात हे झाडाला. आता कैऱ्या यायला सुरू झाल्यात. हे बघा, अजून काही दिसले नाही एवढ्या, तितक्याच जागेवर दिसू राहिल्या. तर हे कंटेनर ड्रायव्हरनी गाडी अशी इथं लावली, तर ते थोडं इथं सावली आली गावावर. तर काही नाही, ते रस पिऊन जाईन थोडे वेळ. आरूला झाली सकाळची शाळा चालू, तर घरी आली धिंगाणा घालून राहिली. उन्हात गहू वाळत घातले आणि आता तो गाडीवाला रस प्यायला. त्याला म्हणलं पुढे घेते त्याने. आता ते गहू गावावर आली सावली, आता कधी वाळते ते. आता वेळ राहिलाय थोडा. असे लोक राहते. तोंडाला शाई लागली काय? आरूने शाई खाल्ली का काय काय माहिती, का पेन खाल्लाय काही समजा ना. आरशात पाय ना, दाखव काय. इथं आरसा नाही का? अरे इथं आरसा आहे ना. शाई खाल्ली का? कर बांबू. काय खाल्लं बांबू? कर बांबू. काय खाल्लं? कर बांबू. अजून काही खायचं का? काय कर बांबू. काय काही नाही रे. वेगळं वेगळा खाल्ला काही ना. पाहिजे त्याला काही नाही होत म्हणते. मला पण काय अय, तू गंध लावलं काय? तर या आरेनी बाब्याला आणलंय, तर तेव्हा तिकडं रड राहिलाय. त्यांचे आत्ताच भांडणं झाले. ते बघा, ते बाबू तिकडं रड राहिलाय. त्या बाटलीचं ना सफरचंदाचं झाड लावलंय, त्याला सफरचंदाला कळ्या आल्यात. दाखव रे दादा. इथं सफरचंदाचं झाड आहे आणि याला आता द्वार आलाय. काल मी बटाटे आणले वेफर्स करायला, पण आता माझ्या बाईला जायचंय उद्या. काम आहे जरा बाहेर, त्याच्यामुळे मी आज काय बनवले नाही. तसं देवाशाला काय साहित्य होतं ते घ्यायला गेले होते. तसे गहू वाळत घातले. तर तिला बाहेर जायचंय, बाहेर गावी. त्याच्यामुळं मग नंतर बनवून ती गेल्याच्या नंतर वेफर्स पुढे पापड बनवायचे. आणि मी तुम्हाला नक्की दाखवून पुढच्या ब्लॉगमध्ये. हे पहा, गिरायचं ना खाली कैऱ्या येतात, ते तिथं कैऱ्या तोडीत येत. आता या कैऱ्या काय तोडण्यासारखे झाल्यात का? हे बारीक कैऱ्या तोडल्यात. गिरायकाला एका चढी एक राहतात, त्याला नाही म्हणलं तरी समजत नाही. बटाटे आणलेत मी काल, तर वेपर्स बनवायला पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की दाखवून. वेपर्स बनवताना भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.